संघाला विनंती करेन, वेळ नाहीये, शेवटची लढत होईल आजच्या रात्रीतील. सुपर 12 मध्ये पोहोचलाय गावदेवी तुर्बे संघ, अभिनंदन. तर चला दोन फलंदाज, आपण सुद्धा लगेच मैदानावरती यायचंय. सामन्याला इथे सुरुवात होईल. वल्लभ संघाला मी पुन्हा एकदा विनंती करेन, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम घेतला फलंदाजीचा निर्णय. इथे अंश 11 DCC कोपरा संघाला आपण पाहते. लगेच सलामीवीर फलंदाज मैदानावरती उतरायचे. 4 षटकांची लढत आहे आणि सुपर 12 मध्ये कोण पोहोचणार त्यासाठी ह्या सामन्याला सुरुवात होईल. चांगली त्या आपण क्रिकेटचा दर्जा पाहिला, स्टँडर्ड पाहिला, मात्र वेळेवरती संघ हजर राहिले नाहीत, नाही तर स्पर्धा संपली असती. मात्र उद्या तसं घडणार नाही. दिलेल्या वेळेमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं. 2 फलंदाज मैदानावरती सरकलेत. चला वल्लभ संघ आपण क्षेत्ररक्षण लावा. वल्लभ संघाला मी पुन्हा एकदा विनंती करेन, आयोजकांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, 2 मिनिटांमध्ये सामना सुरू झाला नाही तर तुमच्यावरती पेनल्टी दिली जाईल. लक्ष असू द्या, 2 धाब्यांची पेनल्टी असणार आहे. शेवटचा अंतिम सामना वल्लभ आणि त्यांच्या विरुद्ध कोपरा या 2 संघांमध्ये. अजिबात उशीर करू नका. वल्लभ संघ एकत्र येण्याची अजिबात परवानगी नाही. मध्यरात्र उलटून गेले, 2 वाजून 2 मिनिटे झालेत. 4 षटकांची ही लढत असणार आहे. सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. रोहित कोहली आणि जिनित पवार ही सलामीची जोडी मैदानावरती. आणि रोहित खाडेकर त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. गोलंदाजीसाठी विनय गावंट. दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा आणि जाऊया मैदानावरती. रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित ही आमदार चषकाची स्पर्धा. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेला, पंचांचा इशारा येईल, चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवर, त्याने संघाचं अकाउंट इथे ओपन होईल. एकदा मागच्या सामन्यामध्ये 34 बांधले होते 4 षटकामध्ये आणि 35 धावा सहज सोप्या पद्धतीने चेस झाल्या. मात्र ह्या सामन्याचं चित्र, या सामन्याचं भविष्य कसं असणार यासाठी सुद्धा चर्चा केली जाईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विनय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. हा चेंडू सुद्धा खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल. सलग 2 व्हाईट बॉल आलेत. संघाची धावसंख्या ती 2 धावा. कोपरा संघानं प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्र इथे फलंदाजी स्वीकारली. गोलंदाज विनय पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटनं. हा चेंडू सुरेख आहे, जाऊ दिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहते वल्लभ विरुद्ध कोपरा अशी लढत आहे आणि विनय गावण करते गोलंदाजी. स्ट्रायकरला फलंदाज खेळते रोहित कोहली. रोहितने आतापर्यंत आपण पाहिलं 2 वाईड नंतर 1 लीगल डिलिव्हरी आली ओव्हर द विकेट. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत मैदानावरती. आपण पाहते वल्लभ संघ गोलंदाजी करत असताना किती धावा बनतील ही सुद्धा चर्चा केली जाते. 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 वाजून 2 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाल्या. 15 मिनिटाचा उदय वल्लभ संघ
लक्ष असू द्या 3 षटकांसाठी. तिसरा चेंडू षटकातील. हा चेंडू सुद्धा टप्पा पडत थोडासा आत आला. अति वेग होता, वेगवान चेंडू आणि ते आपण पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि इथे अडचणी वाढत चालल्या. सलग 3 चेंडू निर्धाव सुद्धा खेळला फलंदाज. आपण पाहते स्ट्रायकर यांना रोहित कोहलीला धावा आहेत त्या 2 धावा धावसंख्या फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. आपण पाहते मैदानावरती गोलंदाजी करते विनय गावंड. रोहित साठी कोपरा विरुद्ध वल्लभ अशी लढत. ओव्हर द विकेट हा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात शुभमेल. एकच धावे. दुसरीसाठी प्रयत्न होता मात्र नकार देते फलंदाज जिनीत पवार. आपण पाहते एका धावेने संघ पोहोचला 3 धाव्यांवरती. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 निर्धाव 1 सिंगल आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 वाईट चेंडू सुद्धा आले. त्यानं संघाचं अकाउंट ओपन झालं होतं. संघाची धावसंख्या ती 3 धावा धावसंख्या फलकावरती पाहते. विनय पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र स्ट्रायकर एंडला जिनीत पवार. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये जाईल चेंडू. चांगली फिल्डिंग आहे. सीमारेषेलगत एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होईल. जोपर्यंत थ्रो पोहोचेल तो तत्पूर्वी मिळतील 2 धावा फलंदाजांना. या 2 धाव्याने संघ पुढे सरकतोय. एकूण धावे त्या 5 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण मैदानावरती पाहते चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही फलंदाजांना. मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहते जिनीत पवार. मैदानावरती पुन्हा एकदा बरसेल का ही सुद्धा चर्चा आहे. शेवटचा बॉल आहे. पहिलं षटक सुरू असताना गोलंदाज विनय गावंड. ओव्हर द विकेट न गोलंदाजी सूर्य. 4 षटकांची ही लढत आजच्या रात्रीतील अंतिम सामना आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. 1 धाव इथे नक्की मिळेल. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या टोटल बिनगडी बाद 6 धावा. तर दिया एंटरप्राइजेसचे खजिनदार अरविंद शेठ देशेकर यांच्याकडून स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलंय. तर त्यांचं सुद्धा आम्ही चिंतन संघातर्फे सर्व आयोजकांतर्फे आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. 4 षटकांची ही लढत आहे. तर मी अरविंद शेठ देशेकर यांना मी विनंती करेन यायचे आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. 6 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. शुभम पाटील गोलंदाजीसाठी येईल. स्ट्रायकरला फलंदाज खेळते जिनीत पवार. अंतिम चेंडूवरती आलेली सिंगल जिनीतला स्ट्राइक देऊन जाईल. 6 धावा आहेत. मात्र किती धाब्यांपर्यंत मजल मारेल संघ ही सुद्धा चर्चा आहे. वल्लभ संघ टायमर तुमच्यासाठी ऑन आहे. 6 मिनिटं आतापर्यंत तुम्ही घेतलेत. 9 मिनिटांमध्ये जर तुमचे 2 षटक पूर्ण झाली नाही तर 4थ्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्डच्या आत असेल. लक्ष असू द्या. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होईल. ओव्हर द विकेट न शुभम पाटील. हा चेंडू आपण पाहिला. फुल टॉस होता मात्र फायदा उचलू शकला नाही फलंदाज. अति वेग जास्त आपण पाहिला या चेंडूवरती. अल्ट्रा फास्ट मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. मोठे फटके पाहिजेत जर तुम्हाला हा सामना जिंकायचा. 40-45 धावा कशाही पद्धतीने हव्यात. पंचांची त्या मागणी केली गेल्या बीमर साठी. फेअर डिलिव्हरी. तर निर्धाव चेंडूची त्या सांगता होईल. या षटकातील तो पहिला चेंडू होता शुभमचा. मैदानावरती आपण पुन्हा एकदा जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम पाटील. स्ट्रायकर एंडला जिनीत पवारला आपण पाहते. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल. आणखीन एक फुल टॉस. वेग आहे चेंडू. टाइम करू शकला नाही. एकापेक्षा जास्त काही नाही. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय फक्त 7 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.
षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत अजूनही एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेला कोपरा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आता मात्र मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक उभा आहे, संधी बनेल, झेल मात्र सुटते आणि संधी मिळेल इथे जीवनदान हो. फलंदाज रोहित कोहलीला एका धावेने संघ पुढे सरकला. साधा सोपा झेल मात्र सुटतोय मैदानावरती. एकूण धावा आहेत त्या 8 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते उंची खूप होती चेंडूवरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल प्राप्ती लाईव्ह त्यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. धावा खर्च केल्या 2. शुभम पाटील तयार. व्हाईट बॉल. एका धावेनं संघ पुढे सरकला. 9 धावा धावसंख्या फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय शुभम पाटीलचा. 4 षटकांची ही लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट ना हा चेंडू आणि इथे फलंदाज बाद. पहिला धक्का DCC अंश 11 कोपरा संघाला. फलकावरती आपण पाहतोय 9 धावा गडी बाद झाला. जिनीत पवार. पहिला धक्का आपण पाहिला कोपरा संघाला. नवीन फलंदाज येईल मैदानावरती यश कोहली. अजूनही या षटकातील खेळण्यासाठी शिल्लक असतील चेंडू 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक वाईट चेंडू आपण पाहिला होता या षटकामध्ये. मात्र अजूनही चौकार षटकारांची प्रतीक्षा करते, वाट पाहते अंश 11 DCC कोपरा संघ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. सुरुवात केली विनय गाबंडनं, त्यानंतर आलेला गोलंदाज शुभम पाटीलला आपण पाहते शांत ठेवले फलंदाजांना. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जरूर झाला मात्र तरी सुद्धा मोठे फटके चौकार षटकार मिळाले नाहीत आणि त्याचंच प्रत्युत्तर, त्याचंच कारण संघ थोडासा अडचणीमध्ये पिछाडीवरती. एकूण धावा आहेत त्या 9 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. डाव्या हाताने करेल फलंदाजी स्ट्रायकरला यशला आपण पाहते. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी होईल डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालं ते अरविंद शेठ देशेकर, त्यांना मी विनंती करेन यायचं आपण मंचावरती आणि त्यांचं स्वागत केले षटकारानं. ज्या फटक्याची आशा अपेक्षा होती आणि तो फटका आलाय. चेंडू 6 धावा षटकार. जाणार एकूण धावा त्या 15 धावा धावसंख्या फलकावरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकरला खेळाडू खेळते यश. जाऊया आपण मैदानावरती. फुलटॉस होता, मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आणखीन एक झेल सुटते. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालेत आणि 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केले गेले. फेअर डिलिव्हरी आणि ते झेल सुटला आणि त्यावरती मिळाल्या 2 धावा
आणि दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्यात. टोटल धावा आहेत त्या 17. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा आणि एकूण धावा त्या 17 धावा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायच्या वल्लभ संघ. 2 षटकांची ते समाप्ती झाल्या. प्रथमेश येते गोलंदाजीसाठी. प्रथमेश पाटील येईल. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला डाव आपण पाहतोय. फलंदाजी करते कोपरा संघ. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होता. फसवलंय त्या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे आपण पाहते 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एकूण धावा आहेत 17. धावा बनत नाहीयेत. इथे आपण पाहते 6 चेंडू खेळलाय फलंदाज रोहित कोहली आणि फक्त 2 धावांचं योगदान आहे, ज्यामध्ये 2 सिंगल समाविष्ट आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दुसरा चेंडू येईल. गोलंदाज प्रथमेश पाटील. आणखीन एक जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा इथे पेश केला जाते. निर्धाव चेंडूची सांगता. धावा आहेत त्या फक्त 17 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. शेवटची लढत आहे आजच्या रात्रीतील. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्ट्राईक रेंजला रोहित कोहली. अजूनही सूर गवसला नाही. महत्वाचा सामना आहे. इम्पॉर्टंट मॅच. गोलंदाज तयार प्रथमेश पाटील. इथे पुढे सरकावून मारण्याचा प्रयत्न मात्र तरी सुद्धा अयशस्वी. शांत ठेवले. निश्चितच इथे निराशा झाल्या. फलंदाज रोहित कोहली मैदानावरती. धावा बनत नाही. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. कॉन्टॅक्ट होत नाही आणि दबाव वाढत चालले संघावरती. दबाव वाढत चालले स्वतःवरती. इथे आपण पाहतोय 3 चेंडू सलग निर्धाव फेकलेत गोलंदाज प्रथमेश पाटीलनं. चौथा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं रोहित कोहलीसाठी हा चेंडू येईल. हा चेंडू मात्र बॅटच्या मधोमध. या फटक्याची गरज होती कोपरा संघाला आणि चेंडू जाईल सीमा पार. मिळणार षटकार. सो मच. जाऊया आपण मैदानावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एकूण धावा बनल्या धावसंख्या फलकावरती 23. 23 धावा आहेत. कोपरा संघ करतोय प्रथम फलंदाजी. नाणेफेक जिंकल्यानंतर ओव्हर द विकेटनं हा चेंडू. जसा षटकार आला तसा थोडासा लाईन बिघडते गोलंदाज आणि ते व्हाईट बॉल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 24. 24 धावा धावसंख्या फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत वाईड आले ते संपूर्ण 17 मध्ये. जणू काही 5 षटकांचीच ही लढत झाल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील 5वा चेंडू आहे. स्ट्राईक रेंजला फलंदाज खेळतोय. 1 षटकार 2 सिंगलच्या साह्यानं 8 धाव्यांचं योगदान आहे रोहित कोहलीचं. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला आणि जो स्टॉप वॉच सुरू होता जेव्हा तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आम्ही तो थांबवला होता आणि ती सीमा तुम्ही ओलांडल्या. याचाच अर्थ वल्लभ संघ तुमचा एक खेळाडू 4थ्या षटकामध्ये 38च्या आत असेल. लक्ष असू द्या. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 3रं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू. 3रं षटक सूर्य. एकूण धावा आहेत त्या 24. 24 धावा. स्ट्राईक रेंजला रोहित कोहली. 1 षटकार आतापर्यंत दाखल आहे रोहितनं. प्रथमेश पाटील लास्ट बॉल. हा चेंडू आपण पाहिला. दुसरीसाठी प्रयत्न होईल का आणि दुसरीसाठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट.
3 इथे षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 26 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही बाकी. प्रतीक म्हात्रे एल गोलंदाजीसाठी स्ट्रायकर यांना फलंदाज खेळतोय. एक षटकार एक दुहेरी धाव यश कोहलीच्या नावावरती राहिले. 26 पर्यंत मजल मारल्या. 40-45 धावा पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि तसे प्रयत्न घडताना आपण शेवटच्या षटकामध्ये नेहमी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. मात्र या अति महत्वाच्या सामन्यामध्ये कशी असेल रणनीती शेवटच्या षटकामध्ये. यश कोहली 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू, थोडासा रोहित कोहलीला सूर गवसतोय. मागच्या काही चेंडूवरती एक षटकार सुद्धा त्याने दाखवला. भरपूर चेंडू निर्धाव खेळल्यानंतर थोडंसं दबावाचं तंत्र होतं. षटकारांना दबाव जरूर हटलाय, मात्र शेवटच्या क्षणाला प्रयत्न कसे असतील. गोलंदाज तयार. प्रतीक म्हात्रे. हा चेंडू जोरदार अपील केली गेली. पंचांचा इथे इशारा येईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा त्या 27. 27 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला डाव इथे आपण पाहतोय कोपरा संघ 80-11 DCC कोपरा. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी ज्यांनी स्वीकारली. सुरुवात चांगली झाली नाही, मात्र नंतर डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यामध्ये 2 खेळाडू आपण पाहतोय. यश कोहली प्रयत्न जिनीत पवारचे खूप राहिले. राऊंड द विकेट. आणखीन एक आलाय वाईड. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. दुसरा चेंडू खोदून काढते. चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर निश्चित मिळेल आणि एकच धावे. एकापेक्षा जास्त काही नाही. एकूण धावा बनल्या त्या 29. 29 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सामना इथे कोण जिंकणार यासाठी ही लागलेली शर्यत. 2 संघामध्ये 8 संघ स्पर्धेमध्ये जेव्हा सहभाग घेतात तेव्हा वेळेवरती संघ पोहोचले. 5 षटकांचे सामने 1:30-2 वाजेपर्यंत संपले पाहिजेत. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन अजूनही आपल्या पनवेल विभागामध्ये नाही. गोलंदाज तयार. फुलटॉस. त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमा पार मिळणार. इथे षटकार. म्हणून सांगते मी एकटा जाणार नाही वहिनी. वापरता आणि निश्चितच इथे मागणी केली गेली, मात्र पंचाने साफ फेटाळलं आणि या 6 धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा बनल्या त्या 35. 35 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि इथे मात्र फलंदाज बाद. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असताना धावा आहेत त्या 35. 35. मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. धावा आहेत त्या 35. 35. नवीन फलंदाज येईल अक्षय पाटील. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. शेवटचे 2 चेंडू या डावातील.
पहिला डाव आपण पाहतोय राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गेला. आणखीन एक आले वाईड. आतापर्यंत या सामन्यामध्ये तब्बल 6 वाईड्स फेकलेत. गोलंदाजी करत असताना वल्लभ संघाला आपण पाहतोय 36 बनल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. राऊंड द विकेट अक्षय पाटील साठी. खोदून काढते चेंडूला मिडऑफला क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथे आपण पाहते एक धाव कंप्लीट झाली. एकूण धाव आहेत त्या 37-37. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. 2:25 झालेत. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल वल्लभ संघाचा गोलंदाज. शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक म्हात्रे. स्ट्राईक रेंजला फलंदाज खेळते रोहित कोहली. चौकार षटकाराची आशा आणि अपेक्षा. उंची जास्त, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंगॉनला खेळाडू तैनात आणि फलंदाज बाद. तर धावा बनल्या. टोटल धावसंख्या फलकावरती 37-37 बनल्यात आणि जिंकण्यासाठी 38-38 धावांची गरज आहे. आणि मला इथे समालोचन करण्याची संधी दिली तर संपूर्ण रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघांचे खूप खूप आभार. आम्ही तुमची इथेच रजा घेतोय. थँक्यू सो मच. आणि यापुढची जबाबदारी मी सोपवेन आमचे सहकारी मित्र लवेश दिघे. थँक्यू. राष्ट्रीय भाषेतील एक दमदार समालोचक म्हणून ज्यांची ओळख ते म्हणजे नेरे धुंद्रे विभागातील तसेच पनवेल तालुक्यातील एक दमदार आवाज आपण ऐकतो ते म्हणजे मनोहरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान अगदी आपण मंचावरती पाहतोय. तर अरविंदजी देशकर साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. जसं दुसरं सत्र मात्र सुरुवात होईल तसं मात्र तर यावा आपण अरविंदजी देशकर साहेब आपला देखील शुभ सन्मान इथं मंचावरती केला जाईल. शुभम यांच्या पवित्र शुभा हस्ते इथे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. अरविंदजी देशकर साहेबांचा मान सन्मान इथे स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथं मान सन्मान आपण पाहतो अगदी मंचावरती. अरविंदजी देशकर साहेबांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर अरविंद देशकर साहेबांचा मान सन्मान आपण पाहतोय अगदी मंचावरती. तर आता मात्र दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत जिथे आमचे साथी समालोचक अशोक सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू. ओव्हर टू अशोक सर. धन्यवाद लवेश दिघे. धन्यवाद मनोहर पाटील सर वाजे. सुंदर असं समालोचक केलं आपण. आज या स्पर्धेचा शेवटचा सामना दुसऱ्या फेरीतील ऋतिक भंडारी आपण संपर्क साधायचा आहे. ऋतिक भंडारी. कोपरा संघ आपला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचा आहे. वल्लभ संघाची सलामीची जोडी विनय गावण आणि बंटी खाडेकर. पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाज रोहित कोळी वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय.
पहिले चेंडू टाकण्यास तयार रोहित कोहली. स्ट्राईकला फलंदाज बंटी खाडेकर. बघा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चांगलासा चेंडू निर्धाव जातोय. दुसरा चेंडू टाकण्यास रोहित तयार. स्ट्राईकला फलंदाज असेल बंटी खाडेकर. बघा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. या 4 धावांच्या बरोबरीनं संघाचा अकाउंट ओपन होतोय 4 या धावसंख्येवर. पकडला तर प्रितेश कोहली आणि मृणाल कोहली यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक जमा झालेले आहे. बर्थडे बॉय साहिल कोहली एक रोज खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 5. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. आणि ज्या ज्या कॉमेंटरने आम्हाला फसवले त्यांना पुढच्या वर्षी आम्ही बोलवणार नाही. आम्ही दुसरं कॉमेंटर पण फिक्स करू, अंपायर पण फिक्स करू. कोणीच येऊ नका पुढच्या वर्षी. लाईव्ह वाला आमचं फिक्सच आहे, प्राप्ती लाईव्ह. बाकी कुणालाच बोलवणार नाही आम्ही. फिक्स करू, जे आले ना त्यांनाच. चांगला असा चेंडू जातो तो निर्धाव. परत चिंद्रमध्ये बॉलच नाही, फसवले त्यांना. रोशन साई स्पोर्ट चिंदन आमदार चषक या स्पर्धेमध्ये ज्या ज्या कॉमेंटरने आम्हाला फसवले त्यांना परत एंट्री भेटणार नाही. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रोहित कोहली याची. 1 षटकाच्या समाप्ती संघ जाऊन पोहोचतोय तो 11 बिनबाद 11. वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जिनित पवार. स्ट्राईकला फलंदाज झाले बंटी खाडेकर. जिंकण्यासाठी गरज 18 चेंडू 27 धावांची गरज. 9च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील. कटून काढलेला चेंडू एक रोज लाईन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव सहजरित्या पूर्ण.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावाच्या बरोबर संघ जाऊन पोहोचतोय तो 12 बिनबाद 12. एक चेंडू फेकला, एक धाव खर्च केली. गोलंदाज जिनीत पवार नामक या गोलंदाजानं चला स्पीडअप करायचा आहे. कोपरा संघ वलभ संघ आपण देखील स्पीडअप करायचा आहे. पुढचा चेंडू टाकण्यास तयार जिनीत. बॅट कट. या एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 13 धावा. धाव पुस्तकावर 13 धावा. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यास तयार जिनीत पवार. आणि बीट करतोय गोलंदाज बंटी खाडेकर याला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. 3 चेंडू फेकलेत गोलंदाज जिनीत पवारनं. 2 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यास तयार. पाहूया किती धावा जमवतो तो वलभ संघ. बंटी खाडेकर उंचावर मारणार चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. षटकार. या 6 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 19 बिनबाद 19. तयार जिनीत पवार. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का लागतोय तो वलभ संघाला. बंटी खाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. करतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी फलंदाजी केली होती. तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया जिनीत पवार कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एका फलंदाजाला बाद केलंय. 8 धावा खर्च केल्यात. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. चांगलं असे क्षेत्ररक्षण रोहित कोहलीचं. 1 धाव पूर्ण एका धावेच्या बरोबर 2 षटकाच्या सामने संघ जाऊन पोहोचतोय तो 20. 1 बाद 20. 10च्या सरासरीनं धावा जमवलं त्या वलभ संघानं. येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती मात्र
18 धाव्यांची, 12 चेंडू 18 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या भोलं गोलंदाज अक्षय पाटील. तर स्ट्राईकला फलंदाज असेल आयुष. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी. 12 चेंडू 18 धावांची गरज असेल. 9च्या सरासरीने धावा जमवल्यात लागतील त्या. इनरेज घेतली होती. चेंडू जातो तो निर्धाव. चेंडू फलंदाजाला समजत नाही. चांगलीशी गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय. षटकातील पुढचा चेंडू रोखण्यास तयार. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर निर्धाव फेकलाय गोलंदाज अक्षय पाटील या गोलंदाजानं. चला स्पीडअप करा कोपरा संघ. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज अक्षय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय पाटील. हा गोलंदाज बांधून ठेवतोय फलंदाज आयुष या फलंदाजाला. षटकातील 2 चेंडू फेकलेत. एकही धाव खर्च केली नाही. दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. पुढचे चेंडू रोखण्यास तयार. पुढचे चेंडू रोखण्यास तयार. उंचावरून मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. 1 धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 21. गरज असेल ती मात्र येणारे 9 चेंडू 17 धाव्यांची गरज. स्ट्राईकला फलंदाज असेल विनय गावंड. चांगला असा फलंदाज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नऊ चेंडू 17 धाव्यांची गरज असेल ती मात्र वलफ संघाला. पाहूया कोणता संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. वलफ की कोपरा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. 4 चेंडू फेकलेत गोलंदाज अक्षय पाटीलनं. मात्र एकच धाव खर्च केली. कमबॅक पाहायला मिळते कोपरा संघाकडून. चांगली अशी गोलंदाजी केली ती अक्षय या गोलंदाज. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया किती धावा जमवतोय. येणारे 8 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या वलफ संघाला. कटू करलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानायला. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 22. षटकातील शेवट 7 चेंडू गरज असेल ती मात्र 7 चेंडू 16 धावा. पाहूया या चेंडूवर कोणता फटका येतोय. जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो वलफ संघ. दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50% पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज अक्षय पाटील हा गोलंदाज. 5 चेंडू फेकलेत. 2 धावा खर्च केल्यात. चांगली अशी गोलंदाजी केली ती अक्षय या गोलंदाजी. चेंडू हवे. चेंडू काढी स्वतः गोलंदाज आणि फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागतोय तो वलफ संघाला. आयुष बॅक टू द पॅव्हलियन. असेल ती मात्र 16 धाव्यांची. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येते गोलंदाज यश कोळी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल विनय गावंड.
जर वल्लभ संघाला सामना जिंकायचा असेल तर विनय गावंडेला चांगली अशी फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 16 धावा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज यश कोळी. यश कोळी पहिला चेंडू राखण्यास तयार. उंचावरून मारला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहित कोहली. चूक होणार नाही आणि फलंदाज बाजू विनय गावंड. मोठा धक्का लागतो तो वल्लभ संघाला. तर इथे यश कोहलीसाठी सुवर्ण संधी असेल बघा. प्रितेश कोहली आणि मृणाल कोहली यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये दिले जातील आणि हॅट्रिक घेतली गोलंदाजीनंतर 5000 दिले जातील. आहेत ना त्यांचे अकाउंट आहेत. आपल्याला काही टेन्शन नाही. कॅच जमा आहे. आपल्या ह्याच्यात द्यावा. बिनावर कॉम्प्युटर आहे. कायला अरे पैसे देऊ आपण देऊ. अजय लाच लागलो कॉम्प्युटर आहे आम्हाला माहिती. देऊ आम्ही. बरोबर मला बघ. निर्धाव चेंडू चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज यश कोहली याची सामन्यामध्ये वापसी करतोय तो कोफरा संघ. चांगली अशी गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विनय गावंडला बाद केलं. दुसरा चेंडू निर्धाव फेकतो. येणारे 4 चेंडू आणि गरज असेल ती 16 धाव्यांची. अरविंद देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 1.5 लाख असेल प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेचं आणि प्राप्ती लाईव्ह असेल हा तिथं पण. देशेकर आयोजक असतील. 3 चेंडू गरज असेल ती 15 धाव्यांची. निर्धाव चेंडू आणि कोफरा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि अर्धा सामना जिंकलाय कोफरा संघानं. पहिला सामना देखील चांगलासा सामना जिंकला. मात्र जीसीसी तुर्बे या संघाविरोधात आणि फलंदाज बाद होतोय आणि एक फक्त औपचारिकता बाकी असेल. आणि फलंदाज बाद होतोय आणि विजय होतो तो कोफरा संघ. 1500 झाले ना.